नमस्कार. आसूस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू बनवणार आहोत. हिवाळा सुरू झालाय आणि घरोघरी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू हे बनवलेच जातात. आज आपण खानदेशी पद्धतीचे अजिबात कडू न लागणारे असे मेथीचे लाडू बनवणार आहोत. लाडू कडू न लागण्यासाठी बऱ्याच भागांमध्ये मेथी ही दुधात किंवा तुपात भिजवली जाते, पण आपण ही मेथी दुधात तुपात न भिजवता अगदी पटकन होणारे आणि सोप्या पद्धतीचे मेथीचे लाडू बनवणार आहोत. हे लाडू सहजच मुलं देखील खाऊ शकतात. माझा 4 वर्षाचा मुलगा देखील या लाडू आवडीने खातोय, त्याला देखील अजिबात कडू लागत नाहीये. चला तर मग रेसिपी बघूया. इथे मी पाव किलो एवढी खारीक पावडर घेतलेली आहे. पाव किलो सुकं खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे. 1 किलो एवढा गूळ घेतलेला आहे. 1 किलो इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. खानदेशी पद्धतीने बनवतोय म्हणून खानदेशात हे लाडू तेल टाकूनच बनवले जातात, तुपाचा अजिबात वापर करत नाही. इथं मी 100 ग्रॅम एवढे काजू, 100 ग्रॅम एवढं डिंक, 100 ग्रॅम एवढे बदाम, मोठं जायफळची पावडर घेतली आहे. 50 ग्रॅम एवढं शिंगाड्याचं पीठ, 250 ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ आणि 150 ग्रॅम एवढी मेथी दळून तिला 2 दिवस मी तेलात भिजवायला ठेवली होती. ती कशी भिजवली ते दाखवते. इथं मी 150 ग्रॅम एवढी मेथी घेतली आहे. तिला छान आधी स्वच्छ निवडून घेतली. त्याच्यातले जे काही घाण असेल, काडी कचरा असेल तो काढून घेतलाय. एका कढईमध्ये मेथी छान आपल्याला भाजून घ्यायची, म्हणजे जास्त भाजायची नाही, फक्त हलकं गरम करायचंय. 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची, म्हणजे आपले मेथीचे लाडू जास्त दिवस टिकतील त्यासाठी. आता ही मेथी मी साईडला काढून घेतली गार होण्यासाठी. मेथी भाजून घेतल्याने त्यातला कडवटपणा देखील बऱ्यापैकी कमी होऊन जातो. मेथी मी मिक्सर जार मध्ये टाकून छान बारीक पावडर करून घेतली. आपल्याला जास्त बारीक देखील करायची नाही, असं रवाळ असेल असं टेक्स्चर आपल्याला त्या मेथीचं असायला हवंय. आता एका बाउल मध्ये मेथी काढून घेतलीये. त्यात 50 ग्रॅम एवढं मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं की खानदेशी पद्धती बनवतोय. खानदेशात मेथीचे लाडू हे शेंगदाण्याचं तेल किंवा तिळाच्या तेलातच बनवले जातात. ही रेसिपी माझ्या आईच्या पद्धतीचे. माझी आई अशाच पद्धतीने मेथीचे लाडू बनवायची. आता तेल टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि त्यातल्या ज्या गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्यात. अजिबात त्यात गाठी नको राहायला, म्हणजे आपली मेथी छान मुरेल. एकदा मेथीला छान मिक्स करून घ्या. ती छान तेलात मुरेल आणि तिथला कडवटपणा कमी व्हायला मदत होईल. आपण काजू बदाम खारीक भाजायला घेऊया. मी इथं इंडक्शन वरती मीडियम फ्लेम वरती खोबऱ्याचं किस भाजायला घेते. खोबऱ्याचं किस भाजताना आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे, जास्त गॅस किंवा इंडक्शन फुल करायची नाहीये. छान हलका बदामी रंग येईल तोपर्यंतच भाजायचं आहे. त्याला एका साईडला परातीत मी काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईत आपल्याला खारीक पावडर देखील भाजून घ्यायची. खारीक पावडर देखील छान थोडी कडक होईल अशा प्रमाणे आपल्याला भाजून घ्यायची. खारीक खोबरं तुम्ही भाजून घेतलं किंवा कच्चं देखील टाकलं तरी देखील चालेल. पण खानदेशात मेथीचे लाडू हे खूप जास्त प्रमाणात बनवले जातात, म्हणून हे 2 ते 3 महिने टिकावे त्यासाठी सर्व साहित्य भाजूनच घेतात. अगदी मोठा परात किंवा मोठा तगारा भरेल किंवा एक मोठा डबा भरेल एवढे लाडू बनवले जातात. कमीत कमी 7 ते 8 किलोच्या प्रमाणात बनवले जातात. 1-1.5 किलोच्या प्रमाणात कोणीच बनवत नाही. काजू बदाम देखील हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता त्याच कढईत मी डिंक देखील तळून घेते. डिंक देखील लो फ्लेम वरती आतपर्यंत तळला जाईल असं आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे, नाहीतर वरून तळेल आणि आतमध्ये कच्चा राहील आणि मग खाताना आपल्या दातात अडकतो. डिंक छान मोठा लायलॉन साबुदाणा जसा तळून होतो तसा तळून गेला तर म्हणजे समजायचं अगदी बरोबर आतपर्यंत तळला गेलेला आहे. मी तर 2 बॅच मध्ये तळते. पहिली बॅच तळून काढून घेतलीये. आता दुसरी बॅच मध्ये देखील पुन्हा तळून घेते. डिंक अगदी सहजच दोघी बोटांमध्ये चुरला गेला पाहिजे एवढा आपल्याला त्याला तळायचंय. डिंक आपण टाकला असेल त्यापेक्षा दुपटीने फुलून गेलेला आहे, बघू शकतात. डिंक देखील मी आता काढून घेते आणि कढईमध्ये गव्हाचं पीठ भाजायला घेते. हे पीठ आपल्याला थोडं थोडं तेल टाकून छान 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतायचंय. पीठ भाजताना देखील आपल्याला तुपाचा वापर करायचा नाहीये, तेलातच भाजायचंय. लागता लागता थोडं थोडं तेल घालून आपल्याला ते भाजून घ्यायचंय. हलका बदामी रंग येईपर्यंत पीठ छान भाजून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकण्यात मदत होईल. खानदेशात मेथीचे लाडू बनवताना जे गव्हाचं पीठ वापरलं जातं त्याला वलून घेतलेलं गव्हाचं पीठ असं म्हणतात. आता वलून घेतलेलं म्हणजे काय, मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करते. गव्हाला 2 ते 3 दिवस आधीच
स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून एका जाड फडक्यात बांधून ठेवले जातात. 2 दिवसानंतर त्याला पंख्याच्या खाली सुकवून मग गिरणीवरनं दळून आणतात. गिरणीवरनं दळून आणल्यानंतर त्याला एका फडक्याने किंवा एका जाड कपड्याने गाळून घेतात आणि त्यानंतर सुपाने पाकडून घेतात. म्हणजे त्यातलं वरचं जे फोत्र असेल, गव्हाचं जे कवर असेल ते निघून जाईल आणि खाली फक्त पीठ आणि त्या गव्हातील रवा राहील. रवा आणि पिठीला मिक्स करून असं ते वलेल गव्हाचं पीठ तयार होतं आणि त्यात ते लाडू बनवले जातात. आता आपलं गव्हाचं पीठ देखील भाजून झालंय. आता त्याच कढईत मी शिंगाड्याचं पीठ देखील भाजून घेते. शिंगाड्याचं पीठ आवर्जून घाला. त्यात व्हिटॅमिन बी आणि सी असल्यामुळे आपले हाडं मजबूत करण्यात मदत होते. हिवाळ्यामध्ये तापमान मेंटेन ठेवण्यात देखील मदत होते. केस मजबूत होतात. दाब नियंत्रित ठेवते. पोटाच्या समस्या देखील कमी होतात. मी इथं दोघे पीठ भाजून एकत्र चाळणीत काढून घेतलंय आणि त्याला चाळून घ्यायचंय. म्हणजे आपलं पीठ छान रवाळ होईल आणि जे काही भाजताना थोड्याफार गाठी राहिल्या असतील त्या देखील चाळणीत वरती राहू शकतील. त्यासाठी बघू शकतात मी पूर्ण पीठ चाळून घेतलेलं आहे. जे भाजताना मी डिंक तळून घेतलेले जे तेल वापरलं होतं ते थोडंफार ते डिंकाचे तुकडे आहेत. आता मी इथं खारीक खोबरं देखील मिक्सर जार मध्ये काढून घेते. तुमच्याकडे जर आधीच पावडर घेतली असेल तर त्याला दळून घेण्याचं काही गरज नाहीये. छान जाडसर अशी मी पावडर करून घेतलीये 2 ते 3 बॅच मध्ये. इथं खारीक खोबरं दळून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी 2 ते 3 बॅच मध्ये छान सर्व दळून घेतलेलं आहे. आता एका परातीत गव्हाचं आणि शिंगाड्याचं पीठ मी टाकून घेते. त्यातच खारीक खोबऱ्याची पावडर आणि काजू बदामची पावडर देखील टाकून घेतली. आता एका मिक्सर जार मध्ये मी जे तळलेले डिंक होतं ते देखील काढून घेते. तुम्ही हवं असल्यास हाताने चुरून घेतलं किंवा खलबत्त्यात देखील कुटून घेतलं जाडसर तरी देखील चालेल. पण घरात लहान मुलगा असल्यामुळे मी त्याला मिक्सर मध्येच पूर्ण पावडर करून घेतलीये. मी पाक करून जर त्यात टाकलं असतं तर मला ते छान मिक्स करता आलं नसतं. म्हणून मी परातीतनं एका मोठ्या भांड्यात त्याला मिश्रणाला काढून घेतलंय. आता आपण इथं पाक करायला घेतोय. त्यासाठी मी 1 किलो तेलातनं थोडंफार तेल साईडला राहू दिलेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलंय आणि त्यातच मी गुळ देखील टाकून घेतलाय. आपल्याला 1 किलो गुळाला 1 किलो तेल घ्यायचंय. जर तुमचं गुळाचं प्रमाण कमी असेल तर त्यासाठी तेलाचं देखील प्रमाण कमी करून घ्यायचंय. आता आपण खानदेशी पद्धतीने बनवतोय त्यासाठी आपण तेलातच हा गुळ वितळणार आहोत. गुळाचा पाक करताना आपल्याला तुपात किंवा पाण्यात अजिबात करायचा नाहीये. खानदेशी पद्धतीने हा पाक तेलातच पूर्ण बनवला जातो. अशा प्रकारे आपल्याला फक्त गुळ वितळेल तोपर्यंत गरम करायचंय आणि एका चाळणीने तो पूर्ण पाक चाळून घ्यायचा आहे. म्हणजे त्यात जे काही घाण, काडी, कचरं किंवा खडे असतील ते चाळणीत वरती राहून जातील. आपले लाडू अजिबात खाताना असं कचकच लागणार नाही आणि आपल्या लाडूंमध्ये जी काही गुळाची घाण असेल ती जाणार नाही. मी छान चमच्याच्या सहाय्याने त्याला पूर्ण काढून घेतलेलं आहे. बघू शकतात किती काळे काळे खडे दिसत आहेत. आपण जर हा गुळ गाळला नसता तर सर्व ही घाण लाडूंमध्ये गेली असती. आता ती घाण साईडला काढायची आणि पुन्हा त्याच कढईत तो पूर्ण पाक टाकून घ्यायचा आहे. छान 2 ते 3 मिनिटांपर्यंत मिक्स करत राहायचंय. आपल्याला पाक जास्त कडक देखील बनवायचा नाहीये आणि जास्त कच्चा देखील राहू द्यायचा नाही. अगदी आपल्याला तो पाक पातळ आणि त्या पाकाला थोडेफार बबल्स येतील इतकंच आपल्याला त्याला गरम करायचा आहे आणि तो गुळ तेवढाच वितळायचा आहे. जर पाक जास्त कडक केला तर लाडू देखील आपले कडक येतील. आता जी मेथी 2 दिवस आपण भिजवली होती ती त्यात छान मिक्स करून घ्यायची आणि त्या पाकात टाकून घ्यायची. मेथी तेल आणि गुळाच्या पाकात टाकल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि आपले लाडू देखील कमी कडू लागतात. हा पाक जेव्हा बनवतात तेव्हा पूर्ण गल्ली किंवा घरभर त्याचा सुगंध पसरतो. कारण की आपण ते लाडूचा जो पाक बनवतोय तो शेंगदाणा तेलात बनवतोय. मला आठवतंय की जेव्हा मी लहान होती तेव्हा गल्लीत किंवा घरात कुणाच्या देखील घरात लाडू बनायचे तर पूर्ण गल्लीभर असा त्याचा सुगंध पसरायचा आणि लगेच समजायचं की आज कुणाच्या तरी घरी मेथीचे लाडू बनतायत असं. आपला पाक पूर्ण छान बनवून तयार आहे. त्याला आपण आता मिश्रणात ओतून घ्यायचंय आणि एक हाताने कंटिन्यू मिक्स करायचंय. पाक टाकताना हवं असल्यास घरात कुणाची मदत घ्या. म्हणजे तुम्हाला पटकन ते मिश्रण मिक्स करता येईल आणि त्यात गाठी देखील होणार नाही. पटापट मिक्स करून झालं की बघू शकतात अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार होईल. मी मिश्रण जास्त गुळाचा किंवा तेलाचा वापर जास्त केला नाही म्हणून जास्त पातळ देखील नाहीये आणि जास्त सुकं देखील नाहीये. अगदी परफेक्ट असं आहे. मी जे 1 किलो तेल घेतलं होतं त्याच्यातनं जे वाचवलेलं होतं ते अजून देखील मी राहू दिलेलं आहे. शेवटपर्यंत त्याचा वापर केलेला नाही म्हणजे त्याची गरजच लागत नाही मला. मी तुम्हाला एक लाडू वडून दाखवते. सहजच आपला लाडू वडून जातोय म्हणजे आपलं अगदी तेल, गुळ सर्व गोष्टींचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे.
एका हाताने देखील छान असा गोल गरगरीत आपला लाडू वडून झालेला आहे। ते मिश्रण गरम असल्यामुळे मी तुम्हाला आता पूर्ण लाडू वडून नाही दाखवू शकत। बघू शकतात तुम्ही माझे हात किती लाल झालेत, कारण ते मिश्रण खूप गरम आहे अजून। ते मिश्रण थोडं गार होऊ देऊ आणि मग नंतर लाडू वडायला घेऊया। मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते। अगदी मधोमध लाडू फुटतोय म्हणजे समजायचं आपले लाडू अगदी परफेक्ट होणार आहेत। लाडू इकडून तिकडून न फुटता अगदी मधोमध लाडू फुटलेला आहे आणि क्रॅक देखील इकडे तिकडे गेलेले आहेत, म्हणजे आपले सर्व जे साहित्य घेतले त्याचं प्रमाण अगदी अचूक आहे। तुम्हाला इथं पुन्हा एक लाडू वडून दाखवते। बघू शकतात अगदी सहजच आपले लाडू वडून होत आहेत। पटापट हे लाडू वडून घ्यायचे आहेत, म्हणजे ते मिश्रण जास्त गार न होता। जर याच्याहून जास्त तुमचं प्रमाण असेल तर कुणाची मदत घ्या लाडू वडताना, म्हणजे पटकन वडून होतील आणि ते मिश्रण देखील जास्त गार होणार नाही किंवा ते सुकं होणार नाही। आणि जर तुम्ही एकटेच असाल तर पाक टाकताना 2 बॅच मध्ये टाका। 2 वेगवेगळ्या भांड्यात ते मिश्रण काढून घ्या आणि वेगवेगळ्या ह्याच्यात पाक टाकून मग बनवा, म्हणजे लाडू वळताना तुम्हाला सोपं जाईल ते। ही लाडूची रेसिपी मी माझ्या आईकडनं शिकली। माझ्या आईची हाताची रेसिपी ही लाडूची आणि तिला तिच्या आईने शिकवली, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने बनलेली ही लाडूची रेसिपी आहे। हे लाडू बनवताना मला माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली, ती म्हणजे की माझी आई मला आणि माझ्या बहिणींना कायमच सांगायची की स्वयंपाक हा असा प्रकार आहे जो हात धरून आपल्याला शिकवावा लागत नाही किंवा शिकून घ्यावा लागत नाही। स्वयंपाक हा नजरेचा खेळ असतो। त्याला एकदा नजरेने बघितलं की त्यात प्रमाण किती होतं आणि तो कसा बनवला ते लक्षात राहिलं पाहिजे। तसंच लाडू बनवताना देखील मी कुणाची मदत न घेता, कुणालाही न विचारता अगदी परफेक्ट प्रमाणात मी हे लाडू बनवलेत। हे लाडू अगदी चविष्ट आणि पौष्टिक देखील आहेत। हे लाडूंचं वैशिष्ट्य म्हणजे एक की जसं जसं ते संपण्यात येतात तसे तसे अगदी चविष्ट आणि अप्रतिम असे लागतात। लाडू पहिल्या वेळेत जरी तुम्ही बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बनतील एवढं मी सांगू शकते, कारण की मी बनवू शकते तर तुम्ही देखील नक्कीच बनवू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही देखील खानदेशी पद्धतीचे मेथीचे लाडू बनवून बघा आणि कसे झाले तुमचे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तुमचे कमेंटद्वारा कळवलेलं फीडबॅक मला नक्कीच अजून प्रोत्साहन करतो छान छान व्हिडिओ बनवण्यास। भेटूया अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपी सोबत।